श्री पुंडलिक विजयते अध्याय 19 श्री गणेशाय नमः सरस्वतीभ्याय नमः श्री गुरुदेवाय नमः ओम नमोजी पुंडलिका मनोवृत्ती प्रकाशका सैवेदिका चालका तुझं नमो नमो तुझं ग्रंथ तव कृपेने प्रसादपूर्ण होईल लिहिणे चालत असे पूर्णपणे पूर्णत्वाकडे गास हे श्री पुंडलिक गुरुराया मजवर तव कृपेची छाया म्हणून चरित्रग्रंथा या स्फूर्ती लिखाणाची झाली अगागाची गुरुनाथा तव चरणी मम माता उगीच वेदन गाई कृता तव महिमा अगाध आता श्रोते हो वा सावधान ऐकण्या चरित्र ग्रंथन जे दिव्य अवलौकिक जाण कुंभ अमृताचा पहा 1967 सालात श्री बाबा भव्य यात्रा गोरेगावात भरली असता तुकडोजी राष्ट्रसंत आले उत्सवात महाराष्ट्र विधानसभेचे सभाधार श्री भारबदेव मंचकी शोभती अन्य राष्ट्रसंत भजन करती गोरेगाव यात्रेसी मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने जण येथे मोठ्या श्रद्धेने पुंडलिक महाराज तुम्ही करुणेने त्यांना दर्शन घ्या असे भजन रचले तेच तेथे गायले भजनानंदी डोलविले सकल लोक पुढे राष्ट्रसंत तुकडोजीला कर्करोग पहा जडला शरीर लागले मृत्यूपंथाला गुरुकुंच राष्ट्रसंत तुकडोजीला पुंडलिक देव गेले भेटण्यास तव श्री देव बोलले संतास काम आपले झाले ना तव हे खरेच झाले वचन राष्ट्रसंतांनी संपवले जीवन जे होते राष्ट्रधन ते देशाचे एकदा मंगरू पिराच्या यात्रेत श्री बाबा होते भक्तासोबत तसेच श्री तुकडोजी राष्ट्रसंत होते विद्यमान भजनाला तो कार्यक्रम आटपता श्री तुकडोजी बोलिले अविचता विदेही आत्माची आता समाजाला काय गरज तव बाबा म्हणे भक्तास तुकडोजी काय बोलले आम्हास संतांचे दुकानदारी सहाय्य देवा ना करे तुकडोजीचे हे वचन ऐकले तवच ते श्री बाबांना शरण गेले म्हणती पुंडलिक बाबा काय बोलिले ते अगाध वचन असो ज्ञानी जाणे ज्ञानकडा इतरांची झाला गडबडा अध्यात्माच्या गुहकडा जाणती गुरुभक्त 1968 साली ऑक्टोबर महिन्यात समाधिस्थ झाले राष्ट्रसंत सन 1969 वर्षात प्रथम पुण्यतिथी झाली गुरुकुंजात हे मोजरी गाव अमरावती जिल्ह्यात अमरावती नागपूर राजमार्गात तेथे गुरुकुंज आश्रम शोभत अखिल भारतीय या प्रथम पुण्यतिथीला जनसागर पहा लोटला महाभव्य यात्रा गुरुकुंजला वाटते जणू पांडुरंग गृहमंत्री महाराष्ट्राचे बाळासाहेब देसाई असाचे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष होते गुरुकुंजात त्याचे अध्यक्ष अधिकार क्षेत्रात प्रथम पुण्यतिथी सोहळा गुरुकुंजात संपन्न झाला त्याची मात काय वर्णावी महाराष्ट्राचे राज्यमंत्री महामंत्री शासनातील अधिकारी व्यक्ती साधू संतांची येती मठाधिपती होते पहा उत्साहात अशा या महात्सवात श्री पुंडलिक देवही होते आमंत्रित म्हणून गेले गुरुकुंजात बाबा धांडे होते समवेत अति भव्य शोभे शामियाना त्यात विराजमान होती नाना मंत्री अधिकारी साधू संताला महानुभवाने होते योग्य स्नान वर अति उंच होते स्थान तख्तपोशी गादीवर शुभ्र लोडला म्हणून दिव्य गुरुदेवाचे निर्गुण स्थान शोभे उंची भागी पुष्पहाराने त्या दिव्य स्थानाचे मागे लागून काल्याचे कीर्तन शस्त्रे भगव्या टोप्या शोभून दिसती मंडपी अशा या आनंद सोहळ्यात राष्ट्रसंताच्या प्रथम पुण्यते उत्साहात संत तुकडोजीच्या गरिमावर्णत होते विद्वान अधिकारी अशा त्या शुभ समयाला कार्यकर्ते आले पुंडलिक प्रभूचं बोलावण्याचा तव पुंडलिक देव निघाले जाण्याचा भव्य सभास्थानात बोलले अवचित विधेयी महात्म्याची आता समाजाला काय गरज तव बाबा म्हणे बाबा धांडे सदैव पुंडलिक निघाले जाण्याशी देख तव नारायण पाठक गुलाब सेवक होते बाबा मागे
पुंडलिक प्रभूने बाबा धांडेचा हात धरला होता. पहा मजबूत परी त्या भव्य गर्दीत सुटला त्यांचा हात. बाबा धांडे मागे राहिले. तेथे देव जेथे तेथेच थांबले. बाबा धांडे येता मग धरून चालले. उंच मंचकाव पहा. या उंच मंचकावर स्थान होते शुभ लाडो लागुनी निर्गुण निरांकाराचे आसन प्रतीक आराध्य श्री गुरुदेवाची. पहा गंमत कैसी आता वर्तली. देव खेळिले कैसी खेळी. कोणी न जाणे लीला वेगळी. श्री पुंडलिकाचे त्या वाचुनी बाबा धांडे हरपून भान निर्गुण आसनावरही बसले जाणून. श्री पुंडलिक देव त्याच्या मांडीवर जाणं विराजमान झाले. श्री पुंडलिक देवाचे ग्रहण करता आसन. तेव्हा श्री पुंडलिक बाबा जय जयकारांना असंमत केला भरून. सर्व गुरुकुंज दुमदुमले. बाबा धांडेला नव्हते भान. दिव्य आनंदात गेले विरून. दिव्य लीला प्रभूची जाण दुजा कोण जाणेल पहा. तेव्हा नारायण पातोंड श्री बाबाचे बंधू होते सोबतीला. घामाची सुटली त्यांच्या अंगाला. म्हणे आता अनर्थ. म्हणे काय सांगावे. बाबा धांडेला सर्वच्या आसनी बसविले. श्री बाबाला काय म्हणतील आता आपणाला. संयोजक कार्यक्रमाचे तव तेथे आले डॉक्टर ठोसर आणि संयोजक म्हणती श्री पुंडलिक बाबा. सूत्रसंचालन आमचे श्री गुरुदेव देख. अधिष्ठान विश्वाचे निर्गुण निरंकाराचे प्रतीक जाणते स्थान. श्री बाबांनी केले ग्रहण म्हणून विश्वाचे अधिष्ठान. आराध्य आमुचे ही श्री बाबा. तो नारायण पातोंडला आनंद बहु झाला. भीती गेली त्याच्या लयाला. म्हणती जय जय पुंडलिक. पहा बाबा धांडे स्थिती काय वर्णावी. ते आनंद मग्न साविती. स्वरूप तसेच जाण फड गावात जे बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यात. तेथे श्री तायडे होते राहत. ते शिष्य राष्ट्रसंत तुकडोजीचे. त्यांनी त्या गावात सुंदर बांधिले होते मंदिर. सामुदायिक प्रार्थना लहान थोर करीती होते. अशा या गावाला तायडेने श्री पुंडलिक देवाला तोरणे पताके रांगोळीने गावाला केले सुशोभित. पहा त्या तारखेला बाबा धांडे होते सोबती. पाठक रामदास काळे गुलाब मोहोळला सोबत आणले होते. शेवेच नारायण पातंड राधाकृष्ण हेही होते सोबत सज्जन. श्री बाबांनी या प्रवासात जाणं कार्य अगाम केले. उपासना पाठ श्री बाबा पुंडलिक देवाचा. बाबा धांडे लेखन त्याचा देव पुस्तक मोठ्याने वाचण्याचा तगादा लावला देवाने. मग बाबा धांडे वाचती उपासना यास जणू प्रवृत्त करती. समुदायाचं प्रार्थनेस पारायण करून उपासनेस प्रेरणा देती. ऊर्जा भरली शब्दात पुस्तकाला आशीर्वाद श्री देत. पुस्तक झाले प्रसादित. श्री गुरुकृपे प्रवासातून परत आल्यावर पहा काय घडला चमत्कार. सामुदायिक प्रार्थनेचा विचार प्रवृत्त केला श्री बाबाने. रामदासकडे ना काही प्रेरणा. त्याने जमुनी बालगोपाळला प्रथम पुंडलिक प्रभूची केली प्रार्थना. उपासना पाठाने प्रार्थना मंगळ केले स्थापन. मूर्तीच्या पुरी सोसनी जाणं. सायंकाळची लहान थोरांना जमवून उपासना पाठ म्हणती नेमानं. पुढे श्रीकृष्ण गणेश गुरुजींनी प्रेरणा मिळाली प्रार्थना करण्यास. मग उपासना मंडळ स्थापण्याचा कार्यप्रवृत्ती झाली. गणेश चिंचे पांडुरंग गावंडे शरद इंगडे राजपाल रमाकांत दुबे भारद्वाज आंबेडकर. बाबा धांडेंनी मूर्तिजापुरी स्थापिले मंडळ. रमाकांत दुबेच्या घरी होते प्रार्थना होते सोमवारी. नित्य नेहमी निरंतरी करीती पुंडलिकासहित कुटुंबासहित श्री कृष्ण गणेश गुरुजींच्या घरी उपासना पाठ निरंतरी. सांजेवेळी कुटुंबासहित करी गणेश परिवार. कारंजात विठ्ठल मंदिरात पुंडलिक उपासना पाठ होत असे. सामुदायिक प्रार्थना असे चालत. पहा गावोगावी आता पुंडलिक नगरात वृत्तांत जे बसले मूर्तिजापुरात. मूर्तिजापूर दर्यापूर राजरस्त्यावर 7 फलांग शहरापासून 1959 साल कहर झाला. काटेपूर्णा महापूर आला तेव्हा बाबा होते गोरेगावला सोसंदी राहत. पाहत्या महापुराचे पाणी गावात शिरले. अवसानी गुराढोरांना प्राणहानी झाली तेव्हा बहुत. तेव्हा आईनं विचारले बाबाला, बाबा काय करावे पुराला, सांगा काही उपायाला, कधी तो उतरेल. तव म्हणते आई
आई पूर उतरणं लागला. आपण जाऊ मूर्तिजापूरला. आता यापुढे राहण्यास पहा श्री गुरु सो गावात. कधीच ख्याती नाही पाविले संदुष्टे सद्गुरु सो गावाला. त्याजिती हा इतिहास. मग पहा 1964 सालात मूर्तिजापुरी 14 एकर घेतले शेत. 600 रुपये एकराची मात होती ते दवा. गाडगे महाराज संत मूर्तिजापुरी होते राहत. तेही होती म्हणत देव पुंडलिकास आन मूर्तिजापुरी. संत संकल्प शक्तिमान तैशी दैवी योजना ही जाण. म्हणून श्री पुंडलिक भगवान आले मूर्तिजापुरी. 16 मार्च 1972 गुढीपाडाचा दिवस. सुंदर दिव्य शोभले पुंडलिक नगर. प्रभू पुंडलिकाचे आगमनी. आता पा पुंडलिक नगर त्यास कसा आला आकार. दुर्गादेवीचे मंदिर सुंदर शोभे मध्यभागी. हनुमान मंदिर प्रथम दर्शनी. दुर्गा मातेच्या त्या लागुनी बांधिले ते छोटे खाणे. सर्व सार्वजनिक खर्चातून. दुर्गादेवीचे मंदिराचे पश्चिमेला शिव मंदिर तुळशी वृंदावन शोभेला. तो प्रकाश गावंडे राहती बैरखेडला त्यांनी बांधले. मंदिराच्या दक्षिणेला नारायण पाथून विठ्ठलराव वास्तव्याला. त्यांचा परिवार राहण्याला आहे निवासी घरे. त्यांच्या बाजूला धर्मशाळा जी उपयोगी भक्त निवासाला. देणगीदाराच्या पैशाने दिले वास्तुरूप. बाजूलाच गीताबाई गुल्हाने गीता गुंजात तिचे राहणे. गुल्हाने कुटुंब भक्तिभावाने तेथे आहे राहत. धर्मशाळेतील भाडे विभाग शामराव घाटे यांचा अर्थसंयोग बांधून केला त्यांनी धर्मयान भक्तिभावाने. कोल्हे सरस्वताबाई उत्तमराव देशमुख पंचफुला सोपनराव यांनी बांधिले महाद्वार प्रवेशद्वार पुंडलिक नगराचे. महाद्वाराचे समोर सुंदर पुंडलिक देवाचे निवासी मंदिर. लक्ष्मण धोटे कमला जळगावकर बंड नागपूरचे त्यांनी बांधिले. वरुड जवळचे भुतडा परिवार त्यांनी बांधिला सभामंडप. समोर मंदिराचे मागे स्वयंपाकघर नारायण धांडेने बांधिले. स्वयंपाकघराचे मागे सुधामती तर मारे यांचे दिव्य योगे. गुरुकृपा वास्तुशोभे जांभूळ वृक्षाजवळी. पुंडलिक नगरातील विहीर नेरचे आलने मनोहर शंकर त्यांच्या अर्थसहाय्यावर बांधली. विहीर लागून टाकी पाण्याची देणगीतून बांधली साची. पुंडलिक नगरात पाणी पुरवठ्याची झाली सुंदर सोय. लक्ष्मणराव जोशी नागपूरचे त्यांनी काम पूर्ण केले टाकीचे. त्यांच्याच परिश्रमाने ते साकार रूप. दुर्गादेवीची उत्तरेला 5 खोल्या आहेत बांधलेल्या. काळमेघ चिवाडे कांबडे मेश्राम चौघाला श्रेय त्याचे. तसेच दुर्गादेवी मातेच्या उत्तरेला दुर्गादेवी मंदिराच्या उत्तरेला खंडोनानाची पुण्यतिथी विशेष. भक्त भाविकाची आस मांगल्याकारी. पहानुसयाबाई जयसिंगपुरे भक्तिमान. गीताबाई गुल्हानेची बहीण. तिने खंडोनानाची मूर्ती तेथे बसवून परमार्थ साधिला. सद्गुरू पुंडलिक प्रभूचे पिता खंडोनाना जीवनमुक्त सर्वदा. त्यांची पावन जीवनकथा मागे पाहिली. 1 जानेवारी 1980 मंगळवारला खंडोनाना गेले ब्रह्मलोकात. अग्निसंस्कार केला देहाला. या स्थळी खंडोनाना जीवनमुक्त महापुरुष साक्षात्कारी सत्पुरुष. त्यांचे जीवन विशेष होते चमत्कारी. त्यांची परिचर्या जीवनमुक्त नियमातीत बंधमुक्त विधी निश्चितातीत ब्रह्मसंयुक्त समसमान की त्यांच्या पोटी श्री पुंडलिक श्रीहरी अवतार घेऊन या भूवरी. भक्तांचे दुःख दैन्य निवारी. मुक्ती देई मुमुषुत. नानांनी रामपुरेला दिली मांडी. मुखी तीर्थही पाजे घडोघडी. तव खंडूजी म्हणे मम जीवन घडी. आता आहे थोडीच. रविवारी नाना आईशी बोलती. म्हणती 3 दिवस झाले माझे राहिले. श्री पुंडलिक नगर फिरले.
बोलले पहा सर्वांशी, बिडी दिली प्रत्येकाला. म्हणते छातीचे दुखणे रे मला, घडीत घडीत अस्वस्थ अभिनय कला दाविले लोकास. श्रीमती इंदुबाई तडेने भक्त पुंडलिकाची राहणारी होती डोंगर कड्याची पुंडलिक नगर. तेथे स्वयंपाका सेवेचे कामे करे निष्ठेनं. शिक्षिकेची नोकरी सोडून ती आली होती पुंडलिक दरबारी. 12 वर्ष करून सेवा चाकरी जीवन अर्पी श्री गुरु सेवेत. ती म्हणे खंडो नानास, नाना काय दुखणे तुमच्या छातीत तव. श्री गुरु खंडोजी म्हणते तिला, छाती माझी घेत का तव. म्हणे नाही तव. नाना म्हणे खोला तू सर्व काही तुझ्या नशिबात नाही. मी आता काय करू. मंजुळा आईस दिला दृष्टांत म्हणे, मी जाण्याच्या मार्गात समाधीची दाखवली मात. स्वप्न दृष्टांतात पहा सोमवारी रात्री नाना कुणाशी तरी बोलती. म्हणती जा रे जा तुम्ही पुढती, मी येईल माझ्या मतानं. पहा मंगळवारी सकाळी नाना पुंडलिके देवास दंड घाली म्हणे, सोड हुकुम रे वनवाडी, जाऊ दे मज तत्वरी. इतके बोलणे झाल्यावर नाना गडबड लोळती भूवर. म्हणती छाती दुखणे अनावर, मी आता काय करू. तव नारायण पात्र त्याच्या पुत्राने त्यांना दवाखान्यात नेले रिक्षाने. तव पूर्ण रस्ता भरला होता गुलाल पुष्पाने. रिक्षा नेला त्यावरून. पहा कैसा हा चमत्कार. रस्त्यानं 6 इंच फुलांचा थर कोणी आणला असती ट्रकभर. पुष्प ताजे गुलाबाचे. परिणाम प्रभू पुंडलिकाचा चमत्कार. जीवनमुक्त पित्यासाठी साचार, पित्याचा गौरवाचा विचार आहे ही गोष्ट. पहा दवाखान्यात नेल्यावर नानांनी सोडले कलेवर. त्या देहाचा दहन संस्कार केला त्या समाधीस्थानी. दहन संस्कार केल्यावर 7 दिवस स्वयंज्योती निरंतर त्या स्थळी दिसले ते प्रत्येक तर. पहा अनेकांचे दहन संस्कार केला ज्ञानपणे. वास्तविक समाधीचे होते त्यांचे देणे, परिघडले ते विपरीतपणे. शोकावेगात पहा नानांचे सर्व दिले संकेत म्हणे, नोका नेऊ मज दवाखान्यात, येथेच एका खड्ड्यात पुरून टाका. संतांचे हे वचन नाही झाले पूर्ण. शोकपोगी धावे मग तरी व्यर्थची ते. त्यांच्या अंत्यसंस्काराला भक्तगण होता सारा जमला. दुःख झाले सर्व भक्ताला त्यांच्या देवात्मागाने. असो पुंडलिक नगरचे स्वरूप वर्णिले मी, अनूप शक्तीचे अमूर्त रूप आनंदमयी. पुंडलिक नगराचे आत जो जाई सदभक्त, तो दुःख दैन्यातून मुक्त निभ्रांत होई. सद्गुरु पुंडलिकाचे निवासस्थान जेथे आपोआप विरेमन न करावे लागे साधन, स्वयंसिद्धी लाडे तेथे. पुंडलिक नगरचे अनुरेणू त्यांचे गुण काय वर्णू. प्रभू पुंडलिक वाणी वेणू, मौनपणी दुमदुमले. पुंडलिक नगराची माती कपाळी लाविली ती, भक्ती भावे लाविते दुमती पडून जाये. पुंडलिक नगराचा वारा अंगी लागो सरोवरा, मन संकल्पनेचा भोवरा. थांबावी जीव पुंडलिक नगराचा सतसंग, मन बुद्धीची करी निवेंग. अंतकरणाचा संवेग, भक्ती सुख दे. चला पुंडलिक नगराचा जाऊ, प्रभू पुंडलिकाचा डोळा पाहू. पुंडलिक डोळा पाहू, चैतन्य दृष्टी दर्शन घेऊ. सर्वव्यापी तो डोळ्याचा उजाडा, अंतकरणाचा जिवाडा. डोळियाचा डोळा स्वयंप्रभू, जे स्वयं चैतन्य कडा. तो पाहू विन चिन्मय डोळा. चित्तप्रकाशाचा मडा चैतन्यदायी, जो अनंत अखंड ब्रह्मरूप. ते पहा आपले स्वरूप. तो पुंडलिक प्रभू अनूप सर्वव्यापी. आपुले आपण विसरता पुंडलिकारूपे दिशे तत्वता. मग तत्वठायी पाहता मन बुद्धीचा विश्राम. जे स्वतःस नाही विसरला, अभिमान गर्व भरला, तो निरूप दायी पुंडलिक प्रभूला कैसे जाणेल.
जाणीव नेनिवे परता पुंडलिक प्रभू आहे जगता, जो जगांचा स्वयंसत्ता मूळ रूपे, त्रिगुणाचे मिसे, जयास कर्माचे पिसे, तो स्वरूप स्वयंसिद्ध आपैसे जाणीला ऐसा, त्यासाठी एक साधन श्री गुरु चरणी मुरवावे मन, मन मुरता जगजीवन ठाईपा, जे मनाच्या मिसे धावती भल कैसे, जयाच्या कल्पनेने पिसे करून कल्पनेच्या आवर्ती सत्वगुणे वर्णश्रमे वळती, देवदेवळाच्या उपासना चालविते, तेही राहटशी मायत, पहाची वस्तू जाणती, ते वस्तू होऊन राहती, मग तयाचे ब्रह्मस्थिती कल्पनातील परमब्रह्म सद्गुरु पुंडलिक, जे जगाते वैभव देक, जे चैतन्याचा गाभा सुरेख अवतरला भूवरी, तयाची जयावर कृपा, तो पावे स्वरूपा, साध्य साधका परता स्वयंसेव, त्याची ही साहित्य वाङ्मय चाकरी, श्री पुंडलिकानुचर बाबा दांडेकरी यांची स्वरूपा साध्य चैतन्याचा गाभा सुरेख अवतरला भूवरी, तयाची जयावर कृपा, जो पावे स्वरूपा, साध्य साधन परता स्वयंसेवक, त्याची ही साहित्य वाङ्मय चाकरी, श्री पुंडलिकानुज बाबा दांडेकरी यांचीच ही आज्ञाकारी, श्री पुंडलिक वरदा म्हणून इतर श्री पुंडलिक बाबा जीवन दर्शन, श्री पुंडलिकानुज बाबा दांडे निमित्त करून, श्री सद्गुरु पुंडलिक बाबा घेती लिहून दशोध्याय गोड, इतसे सद्गुरु पुंडलिका वाचते. ओम शांती शांती. ओवी 135.